ऐक आत्या, ताईकडे गेले होते, पोहे दिले मी त्यांना, त्यांनी पोहे सुद्धा नाही खाल्ले. आणि मी गेले त्यांच्याकडे तर त्यांचे डोळे ना असे पाणीदार झाले होते. मी गेले तर लगेच टपक्याने पुसून टाकले. हा का? काहीच समजा नाही काय चाललंय काय नाही. अगं 2 दिवसापासून माझ्या संग खुलून बोला नाही, अशी दबल्यावणी आणि नाराज असल्यावणी. हा ना, घरात एवढं त्यांचं चाललं होतं किलकिलाट, आता काहीच नाही बाई, एकदम गप झाल्यात. बोलते सोनी संग मी, अशी का करायला लागली म्हणून. सोने, पाण्यावरच दिवस काढते का? वहिनीने पोहे दिले का नाही खाल्ले? नाही मम्मी, भूक नव्हती मला. अगं आतापर्यंत तुझे 4 टाइम होते खायचे, आणि आजच भूक कुठे गेली तुझी? नाही, भूकच नव्हती मला. इकडे काय झालं सांग मला. काही नाही मम्मी. सांग की आता, मला नाही सांगायची, कुणाला सांगायची? काही नाही ग. सासर कडलं काही टेन्शन आहे का तुला? हा बाई मम्मी, पुरींची लय आठवण येऊ राहिली मला. किती दिवस झाले मी त्यांचं तोंड पण नाही पाहिलं. सासूबाई म्हणतात तू इकडे यायचं पण नाही, पोरींचं पण नाव नाही घ्यायचं. असं वाटतंय ना मम्मी, पळत जावा इथून आणि पोरींना मिठी ती घ्या. हा ना सोनी, पुरी तिकडं तू इथं, मला पण वाईट वाटतंय. लेकरांचं तुला ध्यान येतंय, काय कर. तू टेन्शन नको घेऊ, गणपती बाप्पा तुझं सगळं निवारण करीन. आणि तुझी सासू एक दिवशी तुला फोन करून बोलून घेत असती बघ. तू काय 6.5 2 लेकर आहेत तुला. मम्मी रडू नको, म्हणूनच मी तुला सांगत नव्हते काही गोष्टी. पहिले नवरा दारू पिऊन येड्यावारी करायचा, आणि आता या असं. गप नको रडू सोने, तुझ्यात नशिबात कसं आलं बाई. चांगलं होईन म्हणलं, 2 लेकरं झाल्यावर या आलं तो नशिबाला परत. म्हणूनच मी सांगत नव्हते त्या गोष्टी तुला मम्मी. तू पण टेन्शन घेशील म्हणून सांगत नव्हते. ओळखलं होतं मी, म्हणलं हिच्या डोक्यात तेच आहे. वहिनीने सांगितलं रडत आहेत म्हणून. ताई पुरी बाळीचं लय अवघड असतंय. लगीन करून दिलं, सासरचे चांगले असले तर पुरीचा संसार चांगला होतो, नाही तर लय अवघड बाई. असं 4 दिवस तिकडं 4 दिवस आईबापाची इथं. आईबापाच्या जीवाला लय घोर. काय सांगती, असं लिकी बाळीच्या जन्माचं रडगाणं आहे. हा मम्मी, पोरींचं लय अवघड असतं. आता माझ्यावरच घे ना, माझ्या पोरी तिकडं मी इकडं. जेवण सुद्धा गोड लागा ना मला. नको रडू. रेश्मा, आतमध्ये काय चालू आहे रडापडी? काय सांगायचं तुम्हाला आता आत्या. काय झालं आता? सुनीताई ह्याच्यामुळं आल्या, तर त्यांच्या घरी तिकडं लय भांडणं झाले सासरला. तिची सासू म्हणली की तू इथं राहायचं नाही डायरेक्ट, आणि पुरी सुद्धा पाठवून नाही देऊ राहिल्या. तर त्यांना तेच टेन्शन आलंय. आता मी पण ऐकलं आणि मी इकडे येऊन बसले. म्हणलं आता मी तरी काय बोलू मध्ये, म्हणून गप येऊन बसले. काय करणार भया, तिचे सासू अशी कमून करून राहिली काय माहित. आता मध्ये आता ते दादा पण किती प्यायचे, आता त्यांचं पेनं बंद झालं आणि आता सासूचं सुरू झालंय. हा अवघड आहे बाई, टेन्शन आहे. आमचं कसं आहे का नाही असा ना, पण कोणत्याही पुरीसोबत असं नाही व्हायला पाहिजे बघा आता. नाही ग, तुला सांगते पोरीचं वनवासच आहे पाय. मग आता तेच तर. अगं कोणाच्या बी लेकी बाळीचं चांगलं झालं ना, आईबापाच्या जीवाला बरं वाटत आहे, नाही तर ना आईबापाच्या जीवाला घोरच राहतो पाय. तो पोहे दिले सकाळी, पोहे पण नाही खाल्ले. आता असं करू राहिल्यातले टेन्शन घेतले बाई त्यांनी. मला टेन्शन आलंय. गणपती बाप्पा, अरे बाबा, पोरीला सुखासुखी जाऊन दे, तिचं चांगलं होऊन दे रे बाबा. तेच तर. आणि ते लेकरांचं काय मग? त्याच्यामुळे त्यांना जास्त टेन्शन आलंय. आज पुरींचे तोंड नाही बघितलं, आज किती दिवस झाले तिथे येऊन बसले. हा ग, आईचा जीव राहतो शेवटी, लेकरासाठी तुटतो पाय. खरंच. आता मीच आता पोटूशी आहे, तर मला आता समजतंय की आई होणं काय असतंय. हळूहळू म्हणजे समजायला लागलंय कसं असतंय कसं नाही. जोपर्यंत बाई स्वतः आई होत नाही ना, तोपर्यंत त्या आईला ना त्या आईची वेदना कळत नाही. बरोबर म्हणल्या. व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालं म्हणजे
टेन्शन नाही बाई. बरं आता तू आहे ना अशा ह्याच्यातले टेन्शन घेऊ नको. सगळं गणपती बाप्पा आहे ना सारं विघ्न निस्तारून टाकेल. तू टेन्शन करू घेऊ नको. काय अशा ह्याच्यातलं टेन्शन घ्यायचं नसतं. हा हो आपण करू काहीतरी. हां जाय आराम करतो. हा नाही बसत थोडा वेळ इथंच. बरं बस मग. मी जाऊ का? हा बस. हां हां टेन्शन नको घेऊ तू. हां सोने कुठे गेली? बाहेर बसली काय सोने? ए सोने, भाकर नाही खाल्ली काय नाही, कुठे गेली काय सोने? काय रे देवा माझी जिंदगी. माझा नवरा तिकडं, पोरी तिकडं, मी इकडं. जिंदगीत काय अर्थ नाही. देवा मला मरण दे रे. मला नाही जगायचं. कुठवर सहन करून यार. नाही होत. आका सोनील बघितलं का? नाही मी नाही पाहिलं. कुठे गेली काय सोनी? मग बेडरूम मध्ये झोपली असं पहा ना. बघितली मी, धुंडली सगळ्यात. फोन लावा तिला. तिचं फोन इथं पडलेला आहे. अगं बाई फोन घेतच आहे. रेशमे, ए रेशमे. हा त्या अगं सोनी कुठे गेली काय अजून? ताई हा भाकर खाल्ली नाही काही नाही. फोन पडला इथंच तिचा. ताई कुठे गेला? एक मिनिट मला उठवा. हळू तू. ऐक कुठे गेल्या ताई? कुठं गेली काय पत्या नाही. त्या ह्याच्यात नाही, बाथरूम मध्ये नाही. नाही मला तर काय नाही सांगितलं की कुठं जाणार आहे काय. सगळीकडे फोन बघितलं पण घरात? इथं ठेवून गेली. घरात सगळीकडे बघितलं? सगळीकडे बघितलंय. ऐक कुठं गेल्या असतील मग ताई? काय माहित, धडधड व्हायला लागलं बाई मला रेशमी. घालू नका. कुठं असतील बाई? बाहेर तर मरणा मातीचा पाऊस चालू आहे. आणि बाहेर जर जाणार असत्या तर सांगून गेल्या असत्या वया त्या. मी काय म्हणते साऱ्या घरात पाहिलं का? अहो अक्का सगळ्यात पाहिलं मी, बाहेर बघितलं. बाहेर काय पावसात बसन का ती? मग आता या पावसात जाईल कुठं ती? हा किती पाऊस चालू आहे बाहेर, कोण जाईल का तरी? अहो लय गणगण होती अक्का तिच्या डोक्यात. काय सांगू रेशमी बाई, पोरगी पाऊस पाण्याची कुठे गेली? शांत व्हा. असा रडू नका ग बसा. बोलू नका. कुठं नाही असेल ती. थांब आपण पाहू तिला. कुठे बघू बाई माझ्या लेकराला? ती बघते बाई बाहेर. छत्री छत्री घेऊन जा. जाते बाई, पोरीला बघते. मी पण येते. तू कुठं चालली? तू नको येऊ अशा पाण्या पावसात घसरून पडशील. मी जाते. तू बस इथं आणि लय टेन्शन घेऊ नको. बर छत्री घेऊन जा. हा घेतो आम्ही घेतो. थांब थांबा मला येऊन द्या. लय पाऊस आहे बाई बाहेर, काय खरं नाही. ती पलीकडे छत्री. अरे माझ्या नशिबात असं चाललंय. काय चुकलं माझं? का माझ्या लेकरांची माझी ताटातोट होतीये? का माझ्या नवऱ्याची माझी ताटातोट होतीये? कुठं गेली असेल बाई? अहो बाई माझी सोनी भेटली का इकडे जातानी? बघितली का? नाही दिसली बाई बाई. हे कुठं गेले का माहिती हो पोरगी. वहिनी दामाना. अहो ताई बघितली का माझी सोनी इकडे गेलेली? बाई सगळ्यांना विचारू राहिल्यात तर वहिनी तुम्ही. तुम्ही सांगा ना. दम्मान झाला दम्मानी. असं ती कुठं नाही जाणार. नका तुम्ही काळजी करू. नाहीच ना बाप्पा. आता सगळं नीट करून जा. नाही तर काय करू रे मी आयुष्याचं? मला नको आता आयुष्य. नाही जगू वाटत रे असं कोड्यावर मला. देवा कुठवर परीक्षा घेणार आहे रे तू? कलियुगापासून फक्त 22 परीक्षा देत आली ना? कुठवर परीक्षा द्यायची आम्ही? किती वेळ झाला बाई? आत्या पण नाही आल्या, ताई पण नाही आल्या. सापडल्या असेल की नाही काय माहित. मला आता लयच हुरहुर लागायला लागली. मीच जाते, त्याशिवाय नाही जमायचं. सगळे दुःख बाईच्याच वाटायला का रे? कुठं गेली असेल बाई माझी सोनी? सोनी पावसा पाण्याची कुठे गेली असेल बाई? हळू बरं वाईट तर नसेल केलं काय असेल कुठं तरी. नका काळजी करू. असेल इथंच कुठं तरी. पावसा पाण्याची गेली माझं लेकरू कुठं? सोनी
आधी आई बाबासाठी जागा, लग्न झाल्यावर नवऱ्यासाठी सासू सासऱ्यासाठी जागा, नंतर लेकरा बाळांसाठी जागायचं. आमच्यासाठी केव्हा जागायचं, केव्हा जागायचं आम्ही आमच्यासाठी देवा. अरे बापरे, कुठं गेले असते? आत्या, ताई, कुठं असते काय माहित. आत्या, देवा आज मी तू जात नसते. आज तुला आहे ना काय असेल तो सोक्ष मोक्ष लावाच लागल. सोने सोने किती तोडलं तुला. पावसात तू अशी घरातून बाहेर निघाली? तुम्हाला म्हणलं ना घरात नाही ती, तेव्हा किती भिजली. मग काय? आणि इथं काय करू राहिली तू? काय करू राहिली तू? रड नको. अगं बाई ऐक ना, तिला टेन्शन आहे, अख्ख्या डोक्यातलं टेन्शन आहे तिला. सगळ्यांच्या डोक्याला टेन्शन आहे. त्याच्यातून मार्ग काढायचा असतो बाई सोनी, असं रडून मार्ग नसतो निघत. नको रडू सोने. का गं माझ्याच नशिबात आहे थोर बघायचं मी. अगं सोने, असं घरातून निघून असं रडून प्रश्न मार्गी नसतं लागतात बाई. अगं देवाने ना सगळे दुःख बाईच्याच वाट्याला लावले, पण देवाने शक्ती बी तिलाच दिली सारे दुःख सहन करण्याची. नको टेन्शन घेऊ तू, काहीतरी मार्ग देव काढेल याच्यातून. नको काळजी करू. आणि हे बघ, देवाला दोष देऊन काही उपयोग नाहीये. अगं हे आपल्या नशिबाचे भोग म्हणायचे आणि आपण सगळं सहन करायचं. एक ना एक दिवस कुठून कुठं आपल्याला न्याय मिळतो ग बाई. देव आपल्याला ती शक्ती देतो. पण माझ्याच वाट्याला का? अगं बाई तुझ्याच वाट्याला नाही, अशा जगात अनेक बाया आहे ज्यांच्या वाट्याला लय दुःख आहे बाई, तरी त्या सहन करतात ग. आणि परमेश्वर त्यांना शक्ती देतो, कारण तिच्यात चंडिका, कालिका, दुर्गा, लक्ष्मी सगळे रूप तिच्यात आहे. आणि एवढ्याला असं घाबरून नसतं हे करायचं, पाठ द्यावा लागती. हा दमले का मी पाठ देऊन देऊन? नाही 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 बाईनी जर थकली ना तर संसाराचा गाडा संपलाच बघ. अगं बाई आहे तर संसार आहे, नाही तर संसार नाही बघ. असे अडवण करू नको. चाल घरी, सगळं नीट होईल. चल बाप्पाला म्हण माझं नीट नाटक कर म्हणून. बाप्पा असं दुःख कोणाच्याच वाटेल नको येऊ देऊ रे बाबा. तू आता आलाय ना, सगळ्यांचे दुःख दूर कर बाबा आणि सगळ्यांना सुखी कर. आत्या, ताई, येईक ना अर्था देवा, माझ्या सोनीचं सगळं संकट दूर कर. तिचं सुखाचा संसार होऊ देईन. माझ्या लेकरावर दुःख काय येऊ देऊ नको देवा. काय दुःख असेल तर मी सहन करीन. तिला जर दुःख झालं तर माझ्या काळजाला भोक पडते रे देवा. आता नाही मला सहन होत. ऐक रे देवा, तुझे नमस्कार करते तुला मी. माझ्या सोनीचा संसार चांगला होऊ दे. गप बसा. अहो तो विघ्न अर्थ आहे. नाही नाही गप बसा, सगळं नीट होईल. विघ्न अर्थ सगळं विघ्न दूर करेल. नका काळजी करू बहिणी, नका रडू. रेशमी, अगं एवढ्या पाण्या पावसात तू कशाला आली बाई? मरू तिकडं माग. ताई, अगं सगळं भिजली ती, पावसात इकडं आली ती. बघ ना तुम्ही बाई, काय झालं काय? ती घरून निघाली थेटीत आली एवढ्या पाण्या पावसात. देवापाशी रडत बसली. पुरीची आठवण येते तिला. ताई ग बसा. ऐका ना, काळजी नका करू, सगळं नीट होईल. एवढं टेन्शन घेतल्यावर कसं व्हायचं मला सांगा बरं. अहो तुम्ही एवढा धडधाकड, तुम्ही एवढं न टेन्शन घेणार बाई तुम्ही. मला माहिती तुम्हाला सहन होत नाही, पण सहन तर थोडं करावं लागेल ना. एवढी हसून खेळून राहते पाय आणि आज अशी रडू राहिली तू. शांत बसा, रडू नका, समजून नीट होईल बघा. कोणती आई हो लेकरांपासून दूर राहील सांगा ना तुम्ही. शांत बसा, रडू नका, ग बसा. अहो या दुनियामध्ये जे पण जन्माला येतं ना ते कोणीच सुखी नसतं. सगळ्यांच्या वाट्याला दुःख असतंच. सुख फक्त एवढंच आहे, बाकी सगळं दुःखाचे बघा. कोणी सुखी नसतंय. कोणाला कसलं टेन्शन तर कोणाला कसलं. त्याच्यामुळे समजा नीट होईल. हे बघा, दुःख आलं ना त्याच्यानंतर सुख असतं, त्याची वाट बघावं लागती. असं खचून जायचं नसतं.
समजलं काय? पण पावसा पाण्यात घरातून निघून आली एवढ्या पावसात. असं जर खचून गेलं ना तर संपलं, तिथंच माणूस संपतो. त्याच्यामुळं खचायचं नाही. टेन्शन घेऊ नका. आता तू हिम्मत धर. गणपती बाप्पा तुझ्या मागे 2 लेकरं आहे, त्यांचा विचार कर आणि त्यांच्यासाठी जग बाई. हिम्मत हारून नाही चालत असं. टेन्शन घेऊ नका. चला घरी. चला घरी चला. ताई भाऊचा फोन येऊ राहिलाय. बघा बरं काय म्हणते तर. हॅलो, हा बोला ना. काय खरंच? हा बर. काय मम्मी वहिनी ते मला न्यायला येणार आहेत. खरंच खरंच ते मला न्यायला येणार आहेत. अरे भगवान, खरंच खरंच रे. पावलाच देतो, पावलाच. खरंच सत्यच आहे. पावलाच रे बाबा. खरंय तुझं सत्व. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया.